खत आहे। इथे जे तुम्हाला दिसतंय हे बायोचार पासून बनवलेलं खत आहे। बायोचार म्हणजे हे बायोचारची मशीन आहे। या मशीन मध्ये आपला जे काही कृषीमध्ये असलेला अवशेष असते, जे उरलेला अवशेष आहे ते याच्यामध्ये जाळला जातो। ते विदाउट ऑक्सिजन मध्ये जाळलं जातं, याचं टेम्परेचर मेंटेन केलं जातो आणि त्याच्यापासून हे जे तुम्हाला हे बायोचार तयार केलं जातं। आणि मग हे बायोचार आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याला जसं शेतामध्ये जर आपल्याला वापरायचं असेल तर शेतामध्ये आपल्याला सॅच्युरेशन फॉर्म मध्ये करावं लागतं। म्हणजे गांडूळ खत आहे, कंपोस्ट खत आहे, याच्यामध्ये मिक्स करून तुम्हाला शेतामध्ये वापरायचं असते। त्याच्यानंतर हे जे खत आहे याच्यापासून आपण पॅलेट, ग्रॅन्युअल असे वेगवेगळे सुद्धा तयार केलेले आहे, जे तुम्हाला इथे दिसतंय। आणि हे सीड बॉल आहे, ते म्हणजे प्लांटेशन साठी वापरलं जातं। म्हणजे आज जे झाडं वगैरे लावण्याकरिता याच्यामध्ये ऑलरेडी बिया टाकून ठेवलेले आहे, तर हे बियाणं आपल्याला त्याच्यासाठी वापरता येतो। हे एअर फ्रेशनर आहे, म्हणजे रूम फ्रेशनर साठी म्हणून आपण याला वापरू शकतो। म्हणजे वॉशरूम मध्ये आहे, बाथरूम मध्ये आहे, घरी आहे, कार मध्ये आहे, आपण हे इथे वापरू शकतो याच्यासाठी। आणि याची कॅपॅसिटी जे जास्तीत जास्त असते। त्याच्यानंतर हे नर्सरीमध्ये आपण जे पॉटिंग मिक्स आहे ते सुद्धा आपण वापरू शकतो नर्सरीच्या ग्रोथसाठी। त्याच्यानंतर हे पॅलेट मशीन आहे, त्या पॅलेटमध्ये आपण वेगवेगळ्या साईजचे पॅलेट्स आपण तयार करू शकतो। त्याच्यामध्ये पशुखाद्य बनते, एनटीपीसी मध्ये जे आपण बॉयलर मध्ये वापरतो असे वेगवेगळे पॅलेट मशीन आपण सुद्धा त्याच्यामध्ये तयार करतो ते करिता। अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण याचं अप्लिकेशन करू शकतो।